तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आलो आहे दुकानावरती आणि बसलो आहे दुकानावरती. आपली कामं आवरलेत आत्ता जस्टनं. ऊसबीस साळा आहे म्हणजे ऊसच नाही काय साळता आज, ऊसच नाही, ऊसाची गाडीच नाही आलेली. मशीन बिशीन तर घेतलेली बाहेर आणि घरचे पण नाही आज कोण घरी, घरचे गेलेत गावाला. पण बसले आत्ता, दुकान उघडले, गरम होते. आज तुम्हाला काहीतरी बदल दिसत असेल चेहऱ्यात. गंध नाही लावला कारण की माझा चुलत आजोबा एक्सपायर झालेलं आहे म्हणून गंध नाही लावला. आणि आपण आता बसलोय दुकानावरती मस्तपैकी कस्टमरची वाट बघ. कस्टमर तर आई चालू झालेली आहे नॉर्मल आपलं पोटा पाण्यापुरतं. आणि आपण काल तर काही कुठे गेलेलोच नाही, दुकानावरती बसलो होतो दिवसभर. आणि रोज रोज दुकानावरची व्हिडिओ टाकणं मला काही बरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे मी रोज रोज दुकानावरची व्हिडिओ नाही टाकत आहे. आणि जसा टाईम भेटेल जसंही भेटेल तसं बाहेर जातो आहे तसे व्हिडिओ काढतो आहे, तसं टाकतो आहे. कारण की आता आपण बाहेर पण जायला टाईम नाही भेटत आहे पुढे, त्याच्यामुळं काहीतरी शॉर्ट झालं. बाहेर पण जायला टाईम नाही भेटत आहे, त्याच्यामुळं थांबले आपण. इथं काहीतरी विषय झालेला नाही, गाडी वळती ते म्हणून गाड्या स्लो झालं. मला वाटलं काहीतरी शॉर्ट झालं. आपण आता बसलो आहे दुकानावर, कस्टमरची वाट बघा. चला बाई हो. मस्त पब्लिक रोडनी बघत चालली. थांबा म्हणा आमच्या इथं दुकानावरती जा, काहीतरी घेऊन जावं, बिस्किट खावं झालं नाही का. म्हणते तुझ्या दुकानात मसाल्याशिवाय आहेच काय खायला, ते पण बरोबर आहे. तरी पण आता काय हो, चालतंय, काय विषय नाही. आणि इथं काहीतरी विषय झाला आहे का नाही, गाड्या वळतात आहे त्याच्यामुळे इथं गाड्या सगळ्या हळू होतात. आपण आज गेलो होतो तळेगावला बरं पाहण्याला, आणि एकटाच होतो त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काढली. आता काढू म्हणलं नाही का, आता केली व्हिडिओ चालू. आता आपण जरा वेळात आहे ना जरा लाईव्हला जाणार आहे, म्हणजे कसं जरा ओके. आणि गरम तर लय होते. सकाळीच पोहायला गेलो होतो, पोहायला तर 2 दिवस झालं रोज जातो आहे. आणि तिकडे पण पोहण्यात पण रोज व्हिडिओ टाकण्यात काय मजा नाही, बाहेर जात पण नाही. आपण जसे व्हिडिओ निघतील, जसं आपल्याला भेटन टाईम तसं व्हिडिओ काढतो आहे. बाकी बघू नशिबात असेल काय नाही, बाकीचा काय विषय नाही. चला या मग तुम्ही रस प्यायला मस्तपैकी. आणि इथं रोडला तर बघा कुत्रं बी नाही दिसत आहे आजकाल रोडला. आता या रोडचं पण काम वाढणार आहे. हा रोड आता 4 पदरी होणार आहे, इकडे 1 पदर वाढणार आहे आणि पलीकडे 1 पदर वाढणार आहे. मग आपल्याला दुकानाचं मागच घ्यायला लागेल. आपल्याला जरा दुकान पाठीमागं घेऊन जाते, तोपर्यंत आपलं दुकान परत जरा थोडे दिवस बंद राहील असं मग अंदाज. आपण काहीतरी करून कुठेतरी गावात वगैरे दुकानाची जागा बघून आपण गावात दुकान टाकणार आहे. लगेच तर नाही, पण अजून चाललं आहे आपला विचार गावातच टाकायचा. आपला सामान तर आहे, मटेरियल फक्त जायचं गावात, हे दुकान गावात ट्रान्सफर करायचं. गावात म्हणजे गावात फक्त याचंच नाही टाकायचं आपल्याला, दुसरं कशाचं तरी टपरी वगैरे चालू करायला लागेल. कारण की आता इथे रोडचं काम चालू झालं की मग आपल्या दुकानाला जागा नाही, कारण की रोड आपण आपल्या दुकानात इथपर्यंतचा रोड येतो आहे डायरेक्ट. कारण की एक पट्टा आणि त्याच्या मागं काय असेल ते एक्स्ट्रा जागा. इथपर्यंत रोड वाढणार आहे, जवळपास एवढा रोड वाढणार आहे. तिथून इथपर्यंत रोड वाढल्यामुळे आपलं दुकान काहीच नाही राहते. त्याच्यामुळे आपण गावात बघतोय जागा कुठे भेटते ते का, आपण गावात शिफ्ट करणार आहे दुकान. आणि आता काय करणार हो, शेवटी नशीबच भांगार मानायचं. जे करण ते आपल्या उलटच शिरते. जाऊ द्या, चालतंय राहतंय. आपण आता थांबू मग. तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही व्हिडिओ लाईक नाही करते, व्हिडिओला व्ह्यूज पण नाही जाते आपल्या एवढे. आणि आपले सबस्क्रायबर्स पण वाढत नाही. 250-255 सबस्क्रायबर झालेले. ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केले त्यांचं मनापासून आभार आहे, आणि जे नाही करते त्यांचं पण आभार आहे. व्हायला तुमच्या मनाविषयी शेवटी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे का नाही तुमच्या हातात आहे. आम्ही काय तुम्हाला बळजबरी नाही मग करत आहे की तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे. बाकी तुमच्या हिशोबाने तुमच्या हातात आहे सगळं. आणि थांबू मग आज इथंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक बिक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाही का पब्लिक. धन्यवाद, तोपर्यंत काळजी घ्या.